हॅलो नमस्ते ऑल, फिटनेस को सारिका हेअर। थंडी चालू झाली आहे आता आणि या दिवसामध्ये बऱ्याच लोकांना सांधे दुखतात, हाडे दुखतात, जॉईंट दुखतात, हा बराच त्रास चालू होतो। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहूयात की हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण सांध्यांचं हाडांचं आरोग्य कसं राखू शकतो की ज्याच्याने कमीत कमी त्रास होईल, त्रास कमी होईल। तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। आपल्या ज्या काही रोजच्या क्रिया आहेत जसं की चालणं, धावणं, उठणं, बसणं किंवा घरातली कामं करणं की जिथे आपल्या जॉईंटची हालचाल आहे तर तिथे हाडे आणि सांधे हे खूप महत्त्वाचे आहेत। आणि हिवाळ्यामध्ये सांधे हाडे कडक होतात की ज्यांना संधिवात अशा विकारांनी ग्रासलेले आहे। तर त्यामुळे हिवाळ्यामध्ये सांध्यांचं आरोग्य राखणं हे खूप महत्त्वाचं आहे। हिवाळ्यामध्ये सूर्यप्रकाश हा खूप कमी असतो तर त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता येऊ शकते। आपलं शरीर हे आपण जे खाद्यपदार्थ खातो आपल्या आहारातून तेवढ्या प्रभावीपणे व्हिटॅमिन डी शोषू शकत नाही। तर त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये जास्त करून आपल्याला पाहायला मिळते की सांधे किंवा हाडांच्या ज्या आहेत समस्या त्या वाढलेल्या दिसतात। तर आपण पाहूयात की आपण काय काय उपाययोजना करू शकतो की जेणेकरून सांध्यांचं आरोग्य राखलं जाईल आणि हा जो त्रास होतो हिवाळ्यामध्ये जास्त तर तो कमी होईल। पहिल्यांदा आपण आपल्या आहारावरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे। हिवाळा हा उत्सवांचा काळ आहे। या सीझनमध्ये बरेचसे उत्सव असतात, सणवार असतात। अलीकडेच दिवाळी होऊन गेली तर या दिवसामध्ये बरंच चमचमीत असेल, तळलेलं असेल, स्पायसी असेल तर असं ज्याला आपण अनहेल्दी फूड म्हणू की जे खाल्लं जातं। तर या दिवसांमध्ये ज्यांना अजून ज्याने स्पेसिफिकली ज्यांना असा त्रास आहे तर त्यांनी आहारावरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे। आहारामध्ये जास्तीत जास्त पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील, फळे असतील, दुग्धजन्य पदार्थ असतील, शिवाय ड्रायफ्रूट्स असतील, सुकामेवा असेल, सूप असेल, शिवाय अजून अंडे असतील की अंड्यांमधून चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन मिळतं, व्हिटॅमिन डी मिळतं। तर असे हेल्दी जे थिंग्स आहेत ह्या डाएटमध्ये जास्तीत जास्त इन्क्लूड करायला पाहिजेत। हाडांच्या आरोग्यासाठी काही मायक्रोन्यूट्रिएंट्सही गरजेचे आहेत। तर आपण लक्ष द्यायला पाहिजे की आपण आपल्या आहारातून हे सगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स घेत आहोत का। तर याच्यामध्ये कुठले कुठले व्हिटॅमिन्स मायक्रोन्यूट्रिएंट्स येतील तर व्हिटॅमिन ए असेल, व्हिटॅमिन डी, के आणि सी। तर हे आपल्याला हाडांच्या आरोग्यासाठी गरजेचे आहेत। तर हे कुठल्या कुठल्या अन्नपदार्थातून आपल्याला मिळतात तर दूध असेल आणि दुग्धजन्य पदार्थ, शिवाय भाज्यांमध्ये पालक असेल, ब्रोकोली असेल, गाजर, मटार, अंडी, शिवाय संत्रा। तर याच्यामधून आपल्याला हे सगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळतात। शिवाय ह्या ज्या भाज्या आणि फळं आहेत तर हिवाळ्यामध्ये आपल्याला ताजीही मिळतात। तर आपण लक्ष द्यायला पाहिजे की जास्तीत जास्त आपण आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करतोय आणि आपली ज्या शरीराची जी गरज आहे ती पूर्ण होते की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा जो त्रास आहे जॉईंटचा किंवा हाडांचा या सीझनमध्ये होणारा तो तुम्ही कमीत कमी करू शकता आणि हाडांचं जे आरोग्य आहे ते तुम्ही चांगलं ठेवू शकता। नेक्स्ट आहे सांध्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही सक्रिय राहणं खूप गरजेचं आहे। तुम्ही रोज सकाळी तुम्ही काहीतरी ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे। थंडीच्या दिवसामध्ये सकाळी उठायचा कंटाळा केला जातो तर असं न करता सकाळी उठून तुम्ही काही व्यायाम प्रकार करायला पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही बाहेर वॉकला जाऊ शकता। जर खूप थंडी असेल तर तुम्ही घरातल्या घरात काही व्यायाम प्रकार करू शकता, ज्याचं तुम्ही वेळापत्रक बनवू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही योगासनं करू शकता, स्ट्रेचिंग करू शकता, काही व्यायाम प्रकार करू शकता की जे तुम्हाला अलाउड आहेत। तर तसं असं रेग्युलर वेळापत्रकानुसार जर तुम्ही व्यायाम आणि ॲक्टिव्हिटी चालू ठेवला तर तुमचं सांध्यांची लवचिकता आणि आरोग्य चांगलं राहील आणि तथाही तुम्हाला हिवाळ्यामध्ये जो वाढणारा त्रास आहे तो कमी व्हायला मदत नक्कीच होईल। हिवाळ्यामध्ये थंडी खूप असते तर शरीराला उबदार ठेवणं खूप गरजेचं आहे की ज्याच्यामुळे सांध्यांना सूज येण्यापासून प्रतिबंध करू शकतो। तर असे कुठले कुठले वे आहेत की तुम्ही तुमच्या शरीराला उबदार ठेवू शकता। फर्स्ट, डेली बेसिस काहीतरी एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी करायला पाहिजेत, व्यायाम, योगासनं, वॉक की ज्या ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता तुम्हाला अलाउड आहेत की जेणेकरून तुमचं शरीर उबदार राहील आणि शरीराचं तापमान हे नियंत्रणात राहील। दुसरं म्हणजे जेवणामध्ये जे जे चेंजेस केलेले आहेत की जसं दुग्धजन्य पदार्थ खाणं, अंडी खाणं, ड्रायफ्रूट्स खाणं, गरम सूप घेणं की ज्याच्यामुळेही शरीर उबदार राहील। नेक्स्ट, या दिवसांमध्ये उबदार कपडे घातल्यानेही तुमच्या शरीराचं जे तापमान आहे ते नियंत्रणात राहील। शिवाय गरम पाण्यानं आंघोळ करणं तर ह्या सगळ्यांमुळे तुमचं शरीर उबदार राहील आणि थंडीमुळे होणारा जो त्रास आहे, जो सांध्यांचा त्रास आहे तो कमी व्हायला तुम्हाला नक्कीच मदत होईल। आणि लास्ट, आवश्यक असेल तर व्हिटॅमिन डी आणि बाकीच्या पोषण मूल्यांची जर जास्त कमतरता असेल, आहारातून पुरेशा प्रमाणामध्ये मिळत नसतील तर तुम्ही सप्लिमेंटचा आधार घेऊ
घेऊ शकता। शिवाय ओमेगा 3 फॅटी ॲसिड हेही तुम्हाला जर डाएटमधून आहारातून पुरेशा प्रमाणात मिळत नसेल तर त्यासाठी तुम्ही सप्लिमेंटचा आधार घेऊ शकता। शिवाय संधिवातसारख्या विकाराने जर तुम्ही जास्त ग्रस्त आहात, जर तुम्हाला जास्त त्रास असेल तर तुम्ही नक्की तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता। होप तुम्हाला या सगळ्या माहितीचा नक्कीच यूज होईल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, शिवाय सबस्क्राईबही करायचं आहे। सारिकाज लाईफ फिटनेस, फूड, फन आणि फॅमिलीला लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। थँक्यू।